नमस्ते, हरिओम. हेरंब जोशी ॲस्ट्रोलॉजर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपला व्हिडिओ असणार आहे खग्रास सूर्यग्रहण. आषाढ कृष्ण अमावस्या 12/8/2026 रोजी होणारं हे जे ग्रहण आहे हे कुठल्या कुठल्या ठिकाणी दिसणार आहे, त्याचे काय नियम आहेत, हे नियम कोणी फॉलो करायचे आहेत, ह्या संपूर्ण विषय आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. तर आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे सर्व नवीन व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतील. तर चला सुरुवात करूया. ह्यावेळेस होणारं हे जे ग्रहण आहे आषाढ कृष्ण अमावस्या 12/8/2026 रोजी हे खग्रास सूर्यग्रहण कुठल्या कुठल्या ठिकाणी दिसणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघूया. तर हे ग्रहण सगळ्यात महत्त्वाचं संपूर्ण युरोप खंड, आफ्रिका खंडाचा वायव्येकडील संपूर्ण प्रदेश, संपूर्ण कॅनडा, अमेरिकेचा उत्तरेकडील काही प्रदेश आणि प्रशांत अटलांटिक महासागर या ठिकाणी हे संपूर्ण ग्रहण दिसणार आहे. म्हणजे याचाच अर्थ हे संपूर्ण ग्रहण भारतामध्ये कुठेही दिसणार नाही, म्हणून याचे नियम पाळण्याची काहीही गरज नाही. ग्रहण कधी लागतंय, कधी संपतंय, किंवा त्याचे काही नियम कोणी फॉलो करायला पाहिजे का, किंवा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी काही नियम फॉलो करायचे आहेत का, किंवा जे वयोवृद्ध अशक्त आहेत अशा लोकांनी काही नियम फॉलो करणं गरजेचं आहे का, तर नाही. ह्या ग्रहणामध्ये हे संपूर्ण ग्रहण आपल्याकडे कुठेही दिसणार नाही. महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये हे संपूर्ण ग्रहण कुठेही दिसणार नाही. त्यामुळे आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं ग्रहण त्याचे नियम फॉलो करण्याची गरज नाही. माता बहिणी असतील त्यांना जेवढं नामस्मरण शक्य होईल, भगवंताचं नामस्मरण मात्र दिवसभर त्यांनी करायचं आहे. जेवढ्या वेळ ते नामस्मरण करतील तेवढा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. ज्यावेळेस ग्रहण हे संपूर्ण भारतामध्ये किंवा आपल्याकडे दिसत असतं त्यावेळेस त्याचे संपूर्ण नियम फॉलो करणं गरजेचं असतं. जसं ग्रहण कालावधीमध्ये झोपू नये, जेवण करू नये, त्याच्या मुख्य काळामध्ये मलमूत्र त्याग करू नये, अशा विविध प्रकारच्या गोष्टी ह्या ग्रहणाच्या नियमामध्ये फॉलो करण्यासाठी आवश्यक आहे. पण ह्या दिवशी हे संपूर्ण ग्रहण कुठेही भारतामध्ये दिसणार नाही, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे नियम फॉलो करायचे नाही. शक्यतो माता भगिनी वगैरे जे आहेत त्यांनी कापणं वगैरे ह्या गोष्टी तर टाळूनच द्या. तसं तर वैयक्तिक धरण्याची गरज नाही आहे, पण हे नियम फॉलो करण्याची गरज नसली तरीसुद्धा कुठल्या प्रकारे वस्तू भाजी वगैरे असेल तर ती चिरू नका. नंतरून काही मशीन वगैरे, सुई धागा वगैरे त्यांनी काही काम करायचं असेल तर त्या दिवशी शक्यतो ते काम टाळून द्या. त्या दिवशी जेवढं कमी झोपता येईल, तेवढं भगवंताचं नामस्मरण करता येईल तेवढं संपूर्ण पद्धतीने व्यवस्थित भगवंताचं नामस्मरण करा. आणि वैयक्तिक हे ग्रहण आपल्याकडे नाही, त्याच्यामुळे ग्रहणाचे कुठल्या प्रकारचे नियम फॉलो करण्यासाठी कुठलीही काहीही आवश्यकता नाही. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक नवीन चांगला व्हिडिओ तयार करून येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये बरीचशी अजून माहिती भेटणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तोपर्यंत नमस्ते, हरिओम. स्वतःची काळजी घ्या.